नमस्कार, मी आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी अगदी झटपट असा मसूर पुलाव बनवला आहे. अगदी झटपट आणि पटकन होईल आणि अतिशय टेस्टी, हॉटेलमध्ये जसा मिळतो आणि अगदी मोकळा सुटसुटीत हा मसूर पुलाव कसा बनवायचा ते आज आपण बघूया. त्यासाठी सुरुवातीला मी 2 कांदे, 2 टमॅटो, 1 बटाटा घेतलेला आहे. आता कांदा, टमॅटो आणि बटाटा हे मी कट करून घेणार आहे. त्याआधी मी साधारणतः 4 तास अख्खा मसूर जो आहे तो 1 बाउल पाण्यात भिजत घालून घेतला होता. आता इथे मी कांदा घेतला आहे, तर कांद्याचं कटिंग मी असं करणार आहे. या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. बारीक करण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही कट करून कांदा घालू शकता. अतिशय छान लागतं चवीला आणि दिसायलाही सुंदर दिसतो. तर या पद्धतीने मी अर्धा असा कट करून गोलाकार असा कांदा कट करून घेतला आहे. त्यानंतर मी टमॅटो घेतलेला आहे. टमॅटो देखील मी मोठे मोठे काप करून घेतलेले आहे. टमॅटोचे काप करून झाल्यानंतर यामध्ये मी बटाटा घालणार आहे. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसेल नाही घातला तरी चालेल, पण टेस्ट छान येते. तर बटाटासुद्धा मी यामध्ये साल काढून आणि कट करून घेणार आहे. तर 1 बटाटा, 2 टमॅटो आणि 2 कांदे असं मी प्रमाण घेतलेलं आहे. आता इथे मी साधारणतः 2 वाट्या तांदूळ घेतला आहे. अख्खा मसूर 1 वाटी आणि 2 वाट्या तांदूळ असं मी घेतलेलं आहे. आता इथे मी फोडणीची तयारी करते. त्यासाठी मी मातीचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये मी तेल गरम करून घेतले. आता ह्याचा फ्लेवर छान येतो यासाठी मी मातीच्या भांड्यात फोडणी तयार करून घेते. तर मी तेल घातलं आहे. यामध्येच आता मी 1 चमचा मोहरी घातली आहे. मातीचं भांडं तापायला वेळ लागतो, पण तापल्यानंतर खूप छान असे त्याचे फ्लेवर येतात. खडा मसाला मी लवंग आणि त्यानंतर मिरी घालून घेतले आहे. त्यानंतर तिखट विलायची मी 1 घालून घेतलेली आहे आणि 4 ते 5 दालचिनीचे तुकडे घालून घेतले आहे. त्यानंतर मी जे काही कट करून घेतलेला कांदा होता तो आणि कट करून घेतलेला टमॅटो आणि बटाटा हे संपूर्ण यामध्ये घालून घेणार आहे आणि परतून घेणार आहे. तर आता ह्या पद्धतीने हे मी मातीच्या भांड्यात परतून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. आता हे भांडं छोटं असल्यामुळे मी यातच हे पुलाव न बनवता दुसऱ्या पातेल्यात बनवून घेणार आहे. तर ह्यामध्येच आता मी 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, चक्रफूल घालून घेतलेला आहे. खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर या पद्धतीने आता हे परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टमॅटो थोडा हलकासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 तमालपत्र मी घातलं आहे. सुक्या लाल मिरच्या घातल्या आहे. यामुळे छान असा कलरही येतो आणि छान टेस्ट येते. हिरव्या मिरच्या देखील मी 3 घालून घेतल्या आहेत. 3 सुक्या लाल मिरच्या, 3 हिरव्या मिरच्या आणि आता हा कांदा टमॅटो मी हलकासा परतून घेणार आहे. आता हे संपूर्ण मी आता शिफ्ट करून घेणार आहे दुसऱ्या पातेल्यात, कारण हे भांडं छोटं आहे. यामध्येच आपल्याला भात बनवता येणार नाही, म्हणून मी हे शिफ्ट करून घेते. तर आता हे मोठ्या पातेल्यामध्ये मी हा संपूर्ण फोडणी शिफ्ट करून घेतलेली आहे. आता ह्या भांड्यामध्ये घातल्यानंतर आपण बाकीची सामग्री घालणार आहोत. भांडं छोटं होतं म्हणून मी त्यामध्येच केलं नाही. मोठं भांडं हवं होतं म्हणून मी हे मोठ्या भांड्यात परतायला घेतलं. तर आता मोठं पातेलं मी घेतलं आहे. त्यामध्ये जी काही फोडणी मी तयार करून घेतली होती ती फोडणी घातलेली आहे. याबरोबरच 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता यामध्ये मी बाकीची सामग्री घालून घेणार आहे. तेल थोडंसं अजून घातलेलं आहे. तर तेल थोडं कमी वाटत होतं म्हणून मी 1 चमचा तेल अजून वरतून घातलं आहे. यानंतर भिजवून घेतलेले जे काही अख्खे मसूर होते 4 ते 5 तास ते मी यामध्ये घालून घेणार आहे आणि हलकेसे परतून घेणार आहे. आता हे भिजवून घेतल्यामुळे बऱ्यापैकी शिजल्यासारखे झालेले असतात, त्यामुळे कचकच असे लागत नाही. त्यामुळे 4 ते 5 तास तुम्ही हे अख्खा मसूर नक्की भिजत घाला आणि मगच तुम्ही मसूर पुलाव करा, म्हणजे ते छान शिजतात भाताबरोबर. तर आता मी साधारणतः 4 ते 5 तास भिजत घातले होते. त्यानंतर आता यामध्येच मी 1 चमचा हळद पावडर घातली आहे, 1 चमचा लाल तिखट घातले आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आहे, ज्याने रंग छान येतो. आणि आता हे संपूर्ण मसाले घातल्यानंतर शाही बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा मी घेतलेला आहे, तो देखील मी 1 चमचा असा घालून घेणार आहे. ह्या शाही बिर्याणी मसाल्यामुळे ह्या पुलावला खूप छान अशी टेस्ट येते. तर आता हे संपूर्ण मसाले मी घालून घेतल्यानंतर हे एकजीव करून घेणार आहे. भाज्या ज्या आपण कट करून घेतल्या होत्या, कांदा, टमॅटो, बटाटा आणि मसूर
आणि हे संपूर्ण एकजीव करून अतिशय मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे परतून घेतल्यानंतर यामध्ये आता मी भिजत घालून घेतले होते 2 बाउल तांदूळ, ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहे. स्वच्छ पाण्याने ते मी तांदूळ धुवून घेतले होते. आणि आता आपण ह्यामध्ये हे 2 मिनटं कुक करून घ्यायचं आहे, म्हणजे शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ, बासमती तांदूळ 2 वाटी घातलेले आहेत. 1 वाटी मसूर असेल तर 2 वाटी तांदूळ असं प्रमाण घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आता हे तांदूळ घालून घेतले की हे आपण एकजीव करून घेणार आहोत. 2 मिनटासाठी तेलामध्ये व्यवस्थित असे हे परतून घेणार आहोत. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर हे संपूर्ण तांदूळ आता घालून झाले आहे. आता मी हे 2 मिनटामध्ये असे या पद्धतीने परतून घेणार आहे. पाणी लगेच न घालता आधी हे तेलामध्ये, मसाल्यामध्ये तांदूळ आपल्याला परतून घ्यायचे आहे, म्हणजे पाणी जरा कमी लागतं. तर या पद्धतीने परतून घ्यायचे. आपण भिजत घातले होते तांदूळ, त्यामुळे त्याला शिजायलाही जास्त पाणी लागत नाही. तर कमी पाणी घालायचं आहे, म्हणजे भात हा मोकळा सुटसुटीत होतो. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने मीठ घालून झालं की आपण हे एकजीव करून घेणार आहोत. तर संपूर्ण मीठ घातल्यानंतर संपूर्ण मीठ व्यवस्थित मिक्सअप व्हावं त्यासाठी आपण चमच्याने हे संपूर्ण एकजीव करून घेणार आहोत. आणि आता 2 वाटी जर तुम्ही तांदूळ घेतले आहे तर 2च वाटी मी पाणी घेणार आहे. त्यापेक्षा कमी जरी लागलं तरी चालेल. वाफेवर शिजला तर 80% भात शिजून घ्यायचा आहे. नंतर 20% हा वाफेवर शिजवायचा आहे, म्हणजे अगदी मोकळा सुटसुटीत असा हा भात बनतो. आणि अजून एक टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, जी वापरल्यामुळे देखील भात सुटसुटीत होऊन सुगंधी आणि अगदी टेस्टी होतो. तर आता हे आपण साधारणतः 1.5 बाउल मी पाणी घेतले. पाणी घालून घ्यायचं आहे. गरम पाणी घालायचं आहे, थंड पाणी बिलकुल घालायचं नाही. आणि आता आपण झाकण ठेवून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे. आणि हाय फ्लेमवरती आता मी हे शिजवून घेणार आहे, झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. तर यामध्ये आता हे गरम पाणी घालून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 4 ते 5 पुदिन्याची पाने जर तुमच्याकडे फ्रेश असेल तर ती तुम्ही नक्की घाला. यामुळे फ्लेवर खूप छान येतो ह्या पुलावला. तर 4 ते 5 पुदिन्याची पाने असेल तर तुम्ही ही यामध्ये घाला. त्याचबरोबर 1 मोठा चमचा मी तूप घालून घेतला आहे. तुपाचा फ्लेवर ह्या भाताला येतोच आणि भातही खूप छान टेस्टी, मोकळा, सुटसुटीत असा हा पुलाव बनतो. तर त्यासाठी तूप हा अवश्य घाला. शिजण्याच्या आधी घाला, म्हणजे उकळ यायच्या आधी घाला, म्हणजे त्यात तूप व्यवस्थित मिक्सअप होतं. आणि आता झाकण आपण ठेवणार आहोत. तर झाकण ठेवून साधारणतः 20 मिनिटे हाय फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता हे बघा, मी उकळ आल्यानंतर फ्रेश पुदिन्याची पाने ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि ती मी घालून घेतली. आता ही 1 उकळ आल्यानंतर पाने घालायची आहे, जेणेकरून त्या पाण्याचा फ्लेवर अतिशय छान असा हा भातात मिक्स होतो. तर 1 उकळ आल्यानंतर झाकण काढून मी पान घालून घेतले आहे. आणि आता संपूर्ण शिजून झाल्यानंतर 20 मिनिटात तुम्ही बघू शकता अतिशय मस्त मोकळा सुटसुटीत असा हा मसूर पुलाव आपला तयार झाला आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला झटपट तुम्ही सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त